वाला नहीं भैया, ग्रीन वाला दिखाओ ना। सकाळी सकाळी वाव गुड मॉर्निंग यार, काय वेळ आहे का कोणाकडे यायची यार? सकाळी सकाळी काय तुझं झोप नसल ना? झोपतेस काय परत? झोपू नको. उठ उठ, 11 वाजलेत सकाळचे. उठ चल. आणि सणाचं झोपायचं नसतं एवढ्या उशिरा. काय फेस्टिवल यार. गॅरी पण आज काहीतरी म्हणत फेस्टिवल इज देयर. व्हॉट इज इट? गॅरी अंकल वॉज राईट. आज आहे वट पौर्णिमा. वट पौर्णिमा? वट पौर्णिमा नाही, वट वट यार, तुझ्यामुळे मी पण प्रोनाउन्सिएशन विसरलीये. वट 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 हा वट पौर्णिमा. म्हणजे माझ्या मम्मानी पण मला काल फोन करून सांगितलं की माझ्या बाबांच्या लॉंग लाईफ साठी करणारे हे वट पौर्णिमा. ॲज इन पूजा करणारे आणि फास्ट ठेवणारे. मी काय म्हणते सनया, तू पण गॅरी अंकल साठी कर ना पूजा अँड फास्ट. व्हॉट फास्ट? व्हॉट पूजा? काय बोलते? व्हॉट पौर्णिमा? व्हॉट इज दिस? गॉड. ओके, सी वट पौर्णिमा इज अरे यार, त्याला काहीतरी म्हणतो ना आपण. वट पौर्णिमा, हा करवा चौथ. ओ, वो हिंदी मूवीज में दिखाते वो. करेक्ट. म्हणजे तू डीडीएलचे पाहिलंय? हाँ हाँ. तर त्यात सिमरन जे राजसाठी करते ना, अजून ते मेन असतं. आपण असं काहीतरी थोडं ऍडिशनल पण करतो. अजून एक मोठं ट्री असतं, त्याला असं काहीतरी राऊंड राऊंड जायचं आणि मग नंतर सगळ्या बायकांना असं काहीतरी त्याला थ्रेडिंग करतात. सो ते झालं ऍडिशनल. आणि मग मेन पार्ट इज व्हेरी रोमॅन्टिक. एक असं नेट घ्यायचं, त्या नेटमध्ये असं तू मूनला बघायचं, त्याच नेटमध्ये तू गॅरी अंकलचा फेस बघायचा. गॅरी अंकल तुला घास भरवणार आणि तुझा फास सुटणार. दिस इज सो रोमॅन्टिक. पण एक प्रॉब्लेम आहे, फास्ट नको ना प्लीज. मला आत्ताच भूक लागली आहे. गॅरी अंकलला इम्प्रेस करायचं की नाही? यू हॅव टू फास्ट बेबी. म्हणजे कसं आहे ना, तू त्याच्या लॉंग लाईफ साठी प्रे करणार आणि आपल्याला लॉंग टाइम प्रॉफिट होणार. बरं, एनिवे, तुझ्याकडे लेहंगा आहे का? नो, बट आय कॅन रेंट इट आउट. ग्रेट. आता तू मस्त तयार हो आणि आपण जाऊन पूजा करूया. मला स्टेटस अपडेट करू दे. एक सेकंड. फीलिंग फेस्टिव, हॅशटॅग फास्टिंग, हॅशटॅग हॅपी. ओके, डन. स्टेटस डन. हा, उठ, आवर, तयार हो. आपण एक काम करू, तू पूजा करत असताना ना तुझे पिक्स काढू, तू गॅरी अंकलला सेंड कर. काय इम्प्रेस होणार आहे तुझ्यावर. आणि नंतर त्याच्याकडनं करवाचं गिफ्ट माग आणि माझ्यासाठी पण एक मागा. म्हणजे तुझ्या नावानेच माग, पण माझ्यासाठी पण एक माग. नंतर तू जो घास भरवणार आहे त्याच्यासाठी तुझ्याकडे बोलव त्याला. हा यार, बेस्ट आय डू दिस. चला उठ. ऐक ना, फास्ट खूप इम्पॉर्टंट आहे का? मी इथे खाली त्याला काय करणार आहे ते बघूयात नंतर. तू आधी उठ. चल आळशी, उठ. गो 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 गो. गेट रेडी फास्ट.
आज वटपौर्णिमा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी उपवास धरला, पण नेहमीपेक्षा ही वटपौर्णिमा खूपच वेगळी, माझ्यासाठी तर खूपच खास आहे. पुराण कथेत सावित्रीनं सत्यवानाचे प्राण यमापासून परत आणले होते. मी माझ्या आयुष्याची लढाई जिंकले आणि शन्याच्या तावडीतनं ह्यांना सोडवू शकले. हे भरकटले होते, पण आता सगळं सुरळीत झालंय देव. मला आणखी काही नको, बस तुझे आशीर्वाद माझ्यावरती असेच कायम राहू दे. मग काय मागितलं देवाकडे? नानीजी, देवानी तर सगळंच दिलंय, आणखीन काय मागणार? तुझे आशीर्वाद सदैव असू दे तितकंच मागितलं बस. पण नानीजी तुम्ही काय मागितलं? अगं मी काय मागणार, यांना चांगलं आरोग्य लाभू दे आणि हो समिधाला चांगली बुद्धी दे, पुढच्या वर्षी तिलाही वडाची पूजा करायची इच्छा होऊ दे असं म्हटलं. नानीजी असं काऊन बोलता हो? नाही, समिधा आता वडाची पूजा करायला आली नसली ना तरी तिचं पंकज भाऊवरती खूप प्रेम आहे. अरे ग, पण अगं या सगळ्यात सुद्धा मजा असते ना, म्हणजे त्या निमित्ताने चार बायकांची ओळख होते, भेटीगाठी होतात, विचारांची वस्तूंची देवाणघेवाण होते, हे महत्वाचं असतं ना. आणि सगळ्यात महत्वाचं आपली संस्कृती जपली जाते. हे एकदम बढिया बोललात पाय तुम्ही नानीजी. आपण आपली संस्कृती पुढच्या पिढीजवळ सोपवायची, पुढच्या पिढीनं ती सांभाळायची, अजून पुढे करायची. लहानपणी आम्ही उपास करायचो, पण ते फक्त चांगलं चुंगलं वेगळं काहीतरी खायला मिळतं म्हणून. मग मोठं झाल्यावर हळूहळू त्याचं महत्व कळायला लागलं. चांगलं चांगलं खायला मिळते आणि चांगलं चांगलं लिहायलाही मिळते ना. चांगल्या चांगल्या साड्या, छान चोकीने एकदम मस्त मस्त दागिने, गंमत असते बाई त्यामध्ये एक.